श्लोक 7. रजोरागात्मक विद्धि तृष्णा संगसमुद्भव तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिन. अर्थ, हे कुंतीपुत्रा, रजोगुण रागात्मक म्हणजे प्रीती स्वरूप असून तृष्णा व संग यांचे कारण आहे असे तू समज. तो रजोगुण कर्मासक्तीने देहधारी जीवात्म्याला बंधनात टाकतो. विवरण. रज म्हणजे रंजन करणारा. रजोगुण हा राग म्हणजे विषयांवर प्रीती उत्पन्न करत असतो. तृष्णा म्हणजे तहान. एखादी गोष्ट हवी वाटण्याची मनात जी वृत्ती निर्माण होते ती या रजोगुणामुळेच होते. विविध प्रकारच्या भोगांची अभिलाषा उत्पन्न होते. मग या भोगांचा संग सोडण्याची इच्छाही त्या माणसाचे मनात उरत नाही. अनेक गोष्टींचा संग्रह तो करत राहतो. तसेच भोगांच्या प्राप्तीसाठी अनेक विधे कर्म म्हणजे काम तो सतत करीत राहतो. रजोगुण हा प्राण्यांच्या भावनाशी संबंधित आहे. ही एखादी गोष्ट हवी वाटणे म्हणजे तृष्णा निर्माण होणे. पाणी प्यावेसे वाटणे ही तृष्णा किंवा तहान. पाण्याप्रमाणे इतर अनेक पदार्थांची किंवा भोगांची इच्छा मनात उत्पन्न होणे ही सुद्धा एक प्रकारची तृष्णाच आहे. नुसती तहान म्हणजे तृष्णा असणे वेगळे आणि पदार्थाचा प्रत्यक्ष संपर्क किंवा संबंध येणे वेगळे असते. असा संबंध येणे म्हणजेच संग घडणे. एकदा का संग घडला की माणसाचे मन त्यात गुंतून जाते. आपण व्यवहारात सुद्धा असे म्हणतो की सहवासाने माणसाचे प्रेम उत्पन्न होते आणि मग त्याबद्दलची आसक्ती त्याचे मनात वाढत जाते आणि मग ती पूर्ण करण्यासाठी माणूस कर्म करू लागतो. या कर्माचे संघाने रजोगुण आपल्या आत्म्याला आपल्या देहाशी बांधून सुद्धा ठेवतो. रजोगुणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामुळे उत्पन्न होणारी आसक्ती, तृष्णा या दिवसेदिवस वाढत जातात. भोगामध्ये मन व इंद्रिय रममाण होतात. सतत आणखी काहीतरी हवे असेच वाटत राहते. त्याचे पूर्ततेसाठी मग आणखी कर्म तो करीत राहतो. ही कर्मच बंधनकारक होतात. खरे तर देहापेक्षा वेगळा असलेला पण देहात गुंतलेला असा हा जीव या पाशात बद्ध होऊन जातो व जन्ममरणाचे चक्रात आपल्याला सतत फिरवत राहतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत.